नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा विषय आपला छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट आलेला आहे छावा, या विषयावर आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर मला आलेला एक्सपिरियन्स, मला आलेला अनुभव मी तुमच्यासमोर आज स्पष्ट करतोय। तर हा चित्रपट मी पूर्ण बघितला आणि चित्रपट बघताना अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणीसुद्धा येतं आणि आपण चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास आपण त्याच्यातच आहोत का, आपण त्याच्यासोबतच आपण वावरतो तिथे बसल्या बसल्या। म्हणजे इतका पॉवरफुल हा चित्रपट आहे। जर तुम्ही बघितलं नसेल तर बघा, आणि ज्यांनी बघितलंय ते मी जे बोलतोय ते तुम्हाला पण तसंच होत असेल अशी खात्री आहे मला। तर हा चित्रपट बनवणं सोपं नाही आहे, कारण की खरा इतिहास दाखवणं खूप जबाबदारीचं काम असतं। खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप मेहनत असते। म्हणजे त्यातील काम करणारी माणसं, मुख्य भूमिका यांवर खूप काम केलं जातं। जर त्याच्यावर काम नाही केलं तर चित्रपट बनवून म्हणजे फक्त स्टोरीज आपल्याला कळेल, पण त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व काय आहे त्यांचं, म्हणजे जो व्यक्ती जो मुख्य भूमिका जो करतोय तो कळणं खूप गरजेचं आहे लोकांना। जे पडद्याच्या ह्या बाजूला असतात, पडद्यासमोर असतात, त्या लोकांना खूप गरजेचं आहे की ती व्यक्ती करणं, ती व्यक्ती समजणं। यासाठी मुख्य नाही पण सगळ्याच व्यक्तींना खूप मेहनत घ्यावी लागते यासाठी। आणि या इतिहासातून आपल्याला शिकवण भेटते की आपलीच लोक, म्हणजे आपली जवळची लोक आपल्यासोबत दगा करू शकतात। दगा केलेला आहे, हा इतिहास आहे आणि या इतिहासात गोष्टी झालेल्या आहेत। त्या कशा प्रकारे झाल्या आहेत तर ते तुम्ही पिक्चर बघा, चित्रपट बघा, त्यानुसार आपल्याला कळेल। आणि माझं गाव संगमेश्वर, रत्नागिरी। संगमेश्वरमध्ये 14 किलोमीटर आतमध्ये माझं गाव आहे डिंगी, म्हणजे आमचा तालुका हा संगमेश्वर। तर संगमेश्वरमध्ये सरदेसाई वाडा आहे, जो की कसबा या गावात आहे। तर संगमेश्वरमध्ये कसबा हे ठिकाण आहे। तर या कसब्या ठिकाणी आतमध्ये सरदेसाईंचा वाडा आहे। तर तुम्ही ऐकलं असेल संभाजी महाराजांना की तिथे त्यांना कैद केलं, म्हणजे त्या वाड्यात, म्हणजे ते वाड्यात होते आणि ते माहितीच नव्हतं कोणाला, म्हणजे मुघल लोकांना माहितीच नव्हतं की तिथे आहेत म्हणून ते, कारण की रायगड जवळ होता, यासाठी ते तिथे होते। जसं म्हटलं की आपण आपल्याच लोकांनी दगा देतात, तसंच काहीसं महाराजांसोबत सुद्धा घडलं। मुघल लोकांना माहीत पण नव्हता की तिकडे म्हणजे आपल्या संगमेश्वरमध्ये सरदेसाईंच्या वाड्याच्या इथे शॉर्टकट कुठून आहे, त्यांचा मेन रस्ता कुठून आहे, हे काहीच माहिती नव्हतं। पण त्या शॉर्टकटनी मुघल आले, कसे आले, कारण आपलेच लोक गद्दार झाले। संभाजी महाराजांनी आपल्या लोकांवर विश्वास ठेवला, त्याच लोकांनी महाराजांसोबत असा दगा केला। आता ते लोक कोण होती, त्यांचं नातं काय, जर तुम्ही इतिहास वाचला असेल तर तुम्हाला ते कळेल। पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या, खूप काय काय शिकवतात। तर त्यासाठी हा चित्रपट बघा, पूर्णपणे त्यांनी समजवलेला आहे। आणि चित्रपट बघायला बसल्यानंतर जरासुद्धा कंटाळा येणार नाही, जरासुद्धा आपली नजर इथल्या तिथे जाणार नाही, इतका खेळवून ठेवणारा हा चित्रपट आहे। किती ग्रेट माणसं होती ही,
जी स्वतःचा विचार करायचीच नाही, नेहमी स्वराज्याचा विचार, आपल्या प्रजेचा विचार, पुढे येणाऱ्या काळाचा विचार. म्हणून डोळ्यात पाणी येतं की त्यांनी काय काय अनुभवलंय, काय काय केलंय. आपण आज इतक्या म्हणजे बिनधास्तपणे राहतो, हे त्यांचे उपकार आहेत. आपल्याला जाण असली पाहिजे की असे पण महापुरुष, असे पण शूरवीर व्यक्ती आपल्या इतिहासात घडून गेले. तर त्यांची ही छोटीशी गोष्ट दाखवली, छोटीशी आहे पण ती खूप महत्त्वाची आहे. आणि इतिहास आपला खरा आहे. तर त्या खऱ्या इतिहासाची एक छोटी गोष्ट दाखवली चित्रपटात, तर तुम्ही नक्की बघायला जा. तुम्ही सुद्धा फील कराल काहीतरी. नाही तर आपण अशा काय काय गोष्टी बघतच असतो नाही का, ज्या काल्पनिक असतात. पण आपला इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून जर दाखवल्या जातोय तर ते बघणं आपली जबाबदारी आहे. म्हणून हा चित्रपट बघा, अनुभवा, खूप चांगलं वाटेल. आता खरं तर बोलताना डोळ्यात पाणी येतं, पण आपण नाही ते समोर हे करू शकत. जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल ना, तेव्हा तुम्ही पण अनुभवाल. तुम्हाला असं वाटणार नाही की आपण कुठेतरी बसलो आहोत. तुम्हाला असं वाटेल की आपण पण त्याच्यामध्ये आहोत. इतका हरवून टाकणारा, इतका म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवणारा विषय आहे हा. आणि हा चित्रपट सुद्धा. आज खूप वेगळाच व्हिडिओ झाला आणि मला सुद्धा असा व्हिडिओ करायचाच होता, कारण की मला व्यक्त व्हायचं होतं मी जे अनुभवलं आहे ते. आणि मी आता मे महिन्यामध्ये जाईन गावी, तेव्हा मी असा विचार केला आहे की मी सरदेसाईंचा वाडा आहे जो कसब्यामध्ये आहे, संगमेश्वरमध्ये, तर तिकडे जाऊन व्हिडिओ बनवेन. तर बनवूया आपण तिकडे जाऊन पण व्हिडिओ, त्याबद्दल पूर्ण जाणून घेऊया की काय झालं, कसं झालं, कोणी केलं. हे तर तुम्ही चित्रपटात बघणार आहातच, पण आपण तिकडे त्या जागेवर जाऊन त्याबद्दल आपण बोलूया, त्याबद्दल आपण काहीतरी करूया. तर असाच होता आपला आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण रिलेट केलात का, तुम्ही पण हा चित्रपट अनुभवलात का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसा वाटला तुम्हाला चित्रपट ते पण सांगा. भेटूया आपण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा,